नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरार परिसरामध्ये थोडंसं 5-50 ml चहा चालला तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमध्ये जर बघितले तुम्हाला मी काही त्याचा तज्ञ नाही. मला असं वाटतं जी लोक तज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात. फक्त हे वॉर फुटिंग वरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. कळलं का? आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन, आपणही काही नावं सजेस्ट करा की आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो. आत्ता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा. कारण त्याच्यामुळेच सगळ्यात जास्ती जेव्हा आता गणपती येतील बरं का, त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या. त्या पार्किंग तयार आहेत, परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. त्यामुळे तिथे कोणी जातच नाही. आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल. तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2,000 आणि महिन्याला 1,500 आणि महिन्याला असे जर समजा 3,000 सुद्धा असतील बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही. सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना. मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं बघूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे? काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना. बरं रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तर किती स्क्वेअर फूट घेता? ते स्क्वेअर फुटात मोजायचंय का आता? असं करून नाही चालणार ना. मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी. मी काय दुसऱ्यांना फक्त बोट दाखवतो याचा भाग नाहीये. प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की बर्बाद होतील शहर आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत. कशाचा पायपोस होणार नाही. आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात. म्हाडा आहे, मुंबई महानगरपालिका आहे, इतर सगळ्या कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत. आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग ते हे आपण विनोदाने बोलतो. पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. उत्तम उदाहरण म्हणजे परवा जो मोमोचा जो प्रकार तो काय झाला, ती तिरकी झाली. बरं मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत. रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेल्या आहेत. मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचं काय तो सी लिंकला तिथे त्या पिचकंडीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता, तो काही प्रेशरने काढायला लावला. काही धनरांडगे वरतून जे येतात म्हणजे आमच्या समोर पार्किंग नको, तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे काय? आज सगळा ब्रिज कॅन्डीचा जो केओस झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते. नाही मी परत तुम्हाला तेच सांगतो म्हणजे ह्याचं कारण येणारी माणसं जे आदळत आहेत त्याच्यामुळे ना. आता बीईएसटी किंवा मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ती मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल. ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधून प्रवास करतात हे थक्क करणार आहे. त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे. पण मी माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला. बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पण त्यातल्या त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत.
मी दरवेळेला सांगत असतो की बाबा 4 प्रकारच्या जमिनी आहेत. एक आहे मुंबई महानगरपालिकेची, एक आहे राज्य सरकारची, एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी. या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात. खासगी वरती गोदरेजची तशी तशी इंटॅक्ट लँड आहे. पण त्याला आईबाप आहे. आपल्याकडे कुंपणच शेत खात आहे. त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना त्यांना हे शिकवलंही जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली नक्षल काय शहरी नक्षल, अर्बन नक्षल. अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षल पेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचे आहेत. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत, काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत. आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत, उंच इमारती होत आहेत, परंतु खाली काय? आज पुण्यासारखी परिस्थिती. पुण्यात तुम्ही जाऊन बघा. तुम्ही थायलंडला जाऊन बघा. नुसते मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस यांनी नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील. आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं. तुम्हाला आठवत आहे आम्ही पक्षातर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं. आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत, खोट्या रिक्षा आहेत, ज्यांना लायसन्सेस नाहीये. कोण चालवतोय, कोणाच्या नावावरती परमिट आहे, कोण चालवतोय काही मागतात. काही नाहीच आहे त्याला, निर्बंधच नाही त्याला. याचं कारण कोणी तपासणार नाही, कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही. चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत. असं शहर नाही उभं राहू शकत. त्याच्यामुळे आजचा माझा जो विषय होता तो हा होता. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही हा विषय लावलात तर मला आनंद होईल त्या गोष्टींचा. एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे.